नमस्कार मित्रांनो, कुण्या राजाची राणी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कबीर आणि मृण्मयी यांचे लग्न पार पडल्यानंतर राहिलेले सर्व विधी हे गुरुजी पार पडत असतात. तर गुरुजी सांगतात की तुम्ही कबीरला म्हणण्यासाठी सांगतात आणि एकमेकांच्या हातामध्ये हात देऊन की मी माझ्या पत्नीला आजन्म सुखात ठेवील. तेव्हा कबीर हा मृण्मयीकडे बघून म्हणतो की मी तुला आजन्म म्हणजे कायम सुखात ठेवण्याचा प्रयत्न करेल. गुरुजी सांगतात की मी तिच्यावर कुठल्याही प्रकारचं संकट येऊन देणार नाही. तेव्हा कबीरला डोंगरवाडीमध्ये त्या गुंडाने बांधून ठेवलेले असते आणि गुंजा आडवी येऊन त्या गुंडांना म्हणत असते की मी साहेबाबरोबर लग्न करते, पण तुम्ही त्यांच्या जीव घेण्याचा प्रयत्न करू नका. ते सर्व क्षण आठवतात आणि तो गुंजाकडे बघत असतो आणि मृण्मयीला म्हणतो की मी तुझ्यावर कोणतेही संकट येऊन देणार नाही. तर सर्वेश्वर आणि माया हे खुश होऊन कन्यादान ओततात. तेव्हा त्याच वेळेस गुंजा मात्र मनात म्हणत असते की साहेबा, तुम्ही भलेही माझ्यावर कधीही प्रेम केले नसेल आणि आपलं लग्न हे तुम्ही लग्न मानले नसेल, परंतु नकळत तुम्ही हे वचन कायमच पाळता. माझ्यावर जे संकट येईल ते कायम तुम्ही दूर करण्याचा प्रयत्न केलात, माझ्या पाठीशी कायम उभे राहिलात. त्यावर सर्वेश्वर हा कबीरच्या हातामध्ये मृण्मयीचा हात देत म्हणतो की माझा काळजाचा तुकडा कबीर, मी तुझ्या स्वाधीन करतो, काळजी घे आणि सुखात ठेव. तेव्हा कबीर हा सर्वेश्वरला वचन देतो आणि त्याच वेळेस गुंजाकडे बघतो. त्याला आठवते की जेव्हा बाबळीने सुद्धा गुंजाचा हात कबीरच्या हातामध्ये दिला होता आणि आता माझ्या लेकीचा हात तुमच्या हातामध्ये आहे, तिची काळजी घ्या. हे सर्व क्षण कबीरला सुद्धा आठवतात. तेव्हा गुरुजी राहिलेला विधी पार करण्यासाठी सांगतात, म्हणजे जे मणिमंगळसूत्र असते ते कबीरला मृण्मयीच्या गळ्यामध्ये घालायला सांगतात. तेव्हा कबीर हा गुंजाकडे बघत ते मणिमंगळसूत्र मृण्मयीच्या गळ्यात घालत असतो आणि त्याला गुंजाला जेव्हा पहिल्या वेळेस जे मणिमंगळसूत्र घातलेले असते ते क्षण आठवतात. तर रेशीमला सुद्धा आपल्या मणिमंगळसूत्राची म्हणजे तिच्या नवऱ्याची आठवण होते. तर कविता आणि सुबोध तिला समजवतात. तर गुंजा मात्र ते सर्व बघून मनात म्हणत असते की मृण्मयीताई, तुम्ही खरंच खूप भाग्यवान आहात. तुम्हाला मणिमंगळसूत्राचा खरा मान मिळतो. माझ्यासारखे गमनशिबी लोकसुद्धा आहेत की ज्यांचं लग्नसुद्धा झाले, परंतु गळ्यामध्ये मणिमंगळसूत्र घालता येत नाही. तो मानसुद्धा माझ्या नशिबात नाही. तेव्हा मृण्मयीसुद्धा खूप खुश होत असते आणि गुरुजी मंत्रही बोलत असतात. त्यानंतर मधुही कबीरला ते कुंकू मृण्मयीच्या भांगामध्ये भरण्यासाठी सांगते. तर गुंजाने जो करंडा दिलेला असतो तो कबीर घेतो आणि ते कुंकू मृण्मयीच्या भांगामध्ये भरत असताना त्याला गुंजा आणि त्याची पहिली भेट जे कुंकू गुंजाच्या अंगावर उडवलेले असते आणि गुंजा त्याला जे काही बोललेले असतात ते सर्व क्षण आठवतात आणि तो मृण्मयीच्या डोक्यामध्ये ते कुंकू भरतो. सर्वजण टाळ्या वाजवतात. गुरुजी सप्तपदीला सुरुवात करण्यासाठी सांगतात. तर रेशीम ही कबीर आणि मृण्मयी यांची गाठ बांधते. तेव्हा सप्तपदी ह्या पूर्ण होतात आणि लगेच कबीर हा मृण्मयीला म्हणत असतो की आजपासून तू माझी सहचारिणी अर्धांगिनी झाली. तेव्हा मात्र गुंजा आणि उमेर एकमेकांकडे बघत असतात. गुंजाच्या डोळ्यामध्ये पाणी येत असते. सर्वजण टाळ्या वाजवतात. तेव्हा गुरुजी मृण्मयी आणि कबीर यांना थोरा मोठ्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी सांगतात. तेवढ्यात लगेच पोलीस इन्स्पेक्टर साहेब येतात आणि आतील ज्या रूम असतात ते शिर्के म्हणजे त्यांच्या सहकाऱ्यांना चेक करण्यासाठी सांगतात. तर सर्वांना धक्का बसतो की पोलीस येथे या वेळेला का आले असेल. कबीर इन्स्पेक्टर साहेबांना म्हणतो की काय झाले, येथे तर लग्न सुरू आहे. उमेर विचारतो की सर, अशी अचानक धाड टाकली, येथे काही न्यूज वगैरे काही मिळाली की काय. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की डोंगरवाडीचा मुख्य गुन्हेगार सत्यजित आज येथे आलेला आहे असं आम्हाला टीप मिळाली आणि आजच्या आज त्याला उचलण्याचे आदेश आम्हाला आलेले आहेत. तेव्हा गुंजा आणि कबीर एकमेकांकडे बघू लागतात आणि गरज जर पडली तर गोळीसुद्धा चालवण्याचे आदेश आम्हाला मिळाले असे इन्स्पेक्टर साहेब सांगतात. तर गुंजा खूप घाबरते. मृण्मयी घाबरतच कबीरला म्हणते की कबीर, अरे हे काय सर्व आपल्या लग्नामध्ये पोलीस वगैरे. तर कबीर हा मृण्मयीला समजावतो. तेव्हा सर्वेश्वर हा इन्स्पेक्टर साहेबांना म्हणतो की तुम्ही जमलं तर तपासून पहा, कारण येथे बाहेरची व्यक्ती कोणी आली नाही, सर्व काही आमचे नातेवाईकच आहे. तेव्हा माया म्हणते की 1 मिनिट, सर्वेश का खोटं बोलतो, काल त्यांच्यापासून लपवतोस. गुंजा डोंगरवाडीची आहे हे त्यांना सांगून टाक ना. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब विचारतात की ही गुंजा कोण आहे. तेव्हा लगेच माया तिच्याकडे बोट दाखवते. इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की सत्यजित तिची नातेवाईक वगैरे आहे का, आणि सत्यजित हिच्यामुळेच येथे आला नसेल ना.
म्हणजे आम्हाला जी काही टीप मिळाली म्हणजे बातमी ती खरी आहे आणि तो सर्वत्र शोध घेण्यासाठी आपल्या सहकाऱ्यांना पाठवतो. तेव्हा माया म्हणत असते की हे ते सर्व माझे गेस्ट आहे. इन्स्पेक्टर साहेब तुम्ही हे काय बोलता, तुम्ही ह्या गुंजालाच घेऊन जा अगोदर. तेव्हा कबीर म्हणतो की मामी काय बोलता आणि सत्यजित येथे आला की नाही ते अगोदर समजून द्या. माया म्हणत असते की माझ्या पाहुण्यांचा अपमान होतो, मी जर वर कळवले तर तुम्हाला ते अवघड होईल. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की आम्हाला ही ऑर्डरसुद्धा वरूनच आलेली आहे, आम्हाला आमचे काम करून द्या. आणि इन्स्पेक्टर साहेब सर्वांना ओरडून सांगतात की पोलिसांचे काम करणे त्यांचं कर्तव्य आहे आणि त्यांना मदत करणं हे नागरिकांचे कर्तव्य. तेव्हा सर्वेश्वर म्हणतो की माया पोलिसांना त्यांचं काम करून दे आणि वेळ जर आली तर मी कमिशनर साहेबांना फोन करून सर्व काही हे व्यवस्थित करेल. तेव्हा माया ही गुंजावरच चिडते आणि आज तुझ्यामुळे आज माझ्या पाहुण्यांचा अपमान झालाय. तेव्हा मृण्मयी म्हणते की मम्मा प्लीज शांत हो, जे काही झाले ते थोडे नाही, तू सीन क्रिएट करण्याचा प्रयत्न करू नकोस. तेव्हा लगेच माया म्हणते की मृण्मयी सीन मी क्रिएट करत नाही आणि गुंजासमोर येते आणि गुंजाला माया म्हणते की बघितलेस का आज माझी मृण्मयीसुद्धा तुझ्यामुळे गुंजा माझ्या बाजूने नाही आणि हिच्यासाठी मला जगाशी भांडून काही उपयोग होणार नाही हे मला चांगलं कळूनच चुकलं. शेवटी माझ्या मृण्मयीच्या लग्नामध्ये सुद्धा गोंधळ तू घातलास. आणि गुंजाला होपलेस बोलून ती बाहेर निघून जाते. त्यानंतर कबीर आपल्या गळ्यातील जे हार असतो आणि सर्व काही ही गाठ असते ती सोडतो आणि मृण्मयीच्या हातामध्ये देऊन इन्स्पेक्टर साहेबांना तो आणि उमेरला घेऊन बाजूला बोलण्यासाठी निघून जातो. तेव्हा कबीर इन्स्पेक्टर साहेबांना बाजूला घेऊन म्हणतो की सत्यजात इकडे मुंबईला नाही येऊ शकत, कारण जेव्हा मला आर्टिकल त्याच्यावर लिहावं लागले होते तेव्हा त्यासाठी मला डोंगरवाडीला जावे लागले होते. तो खरंच एक साधा आणि खरा माणूस आहे, समाजाला त्याच्याकडून कोणताही धोका नाही. स्वतःचं व्यक्तिगत आयुष्य बाजूला ठेवून दुसऱ्यासाठी तो आपलं जीवन खर्च करतो. तेवढ्यात गुंजा सुद्धा आपले डोळे पुसते आणि धावतच तिकडे येते. तेवढ्यात ते इन्स्पेक्टर साहेब विचारतात की ह्याच डोंगरवाडीच्या का आणि ह्या येथे का राहतात, यांचं पोलीस व्हेरिफिकेशन वगैरे काही झाले का. तेव्हा कबीर म्हणतो की हो ती आश्रित आहे आणि येथे शिक्षण घेते, सर्व काही झाले. तेवढ्यात उमेरच्या मोबाईलवर एक कॉल येतो आणि सत्यजित येथेच मुंबईत आहे अशी त्याला बातमी भेटते. तेव्हा उमेर लगेच इन्स्पेक्टर साहेबांना सांगतो की तुमचा अंदाज हा खरा आहे, कारण सत्यजित मुंबईतच आहे बसस्टॉपवर. तेव्हा कबीरला धक्का बसतो आणि गुंजाला तर आणखीनच घाबरते. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब हे कबीरवर चिडतात. तेवढ्यात इन्स्पेक्टर साहेबांच्या मोबाईलवर सुद्धा फोन येतो आणि सत्यजित हा बसस्टॉपवर असल्याची बातमी त्यांना भेटते. तेव्हा सर्वजण लगेच तिकडे धावत जातात. तर कबीर रागाने गुंजाला म्हणत असतो की सत्यजितला येथे येण्याचा पत्ता कोणी दिला, माझ्या आयुष्याची पूर्ण वाट लावले, जरा कुठे चूक येण्याचा प्रयत्न झाला तर त्यावर लगेच तो विरजण घालत असते. तर गुंजाला खूप राग येतो आणि जोरात ती बास असे ओरडते, तुम्ही लई बोललात पण आता यापुढे एक शब्द सुद्धा बोलू नका. गुंजा म्हणते की मी तुमचे लग्न मोडल्याचा प्रयत्न केलास का आणि तुमच्या सुखावर मी विरजण घातले का, परंतु नुकसान तर माझं झालं, ते पण तुमच्यामुळे. मी आज माझ्या सख्या आईशी नातं तोडलं केवळ तुमचं लग्न मोडू नये यामुळे. आणि सत्यदादा आज आईला घेऊन येथे आला होता त्याच्या मुलीला भेटायला. तुमच्यासारख्या पत्रकाराशी त्याच्या मुलीचं लग्न झाले ना, पोर सोन्याचा घास खाते हे डोळे भरून बघण्यासाठी आणि ते बघून सुखी होण्यासाठी तो येथे आला होता. तेव्हा गुंजा खूप रडत असते आणि हा भाग येते संपतो. पुढील भागामध्ये गुंजा ही कबीरच्या रूममध्ये असते तर रोहन तिथे रूममध्ये येतो आणि दरवाजा लावून घेतो आणि गुंजाजवळ येतो. गुंजाच्या खांद्यावर हात ठेवून हाय डार्लिंग असे बोलतो. तेव्हा लगेच इकडे नित्या धावतच येतो. तर सर्वजण रोहन कुठे आहे असे विचारत लागतात. तर नित्या म्हणत असतो की तो तर कबीर दादाच्या रूममध्ये आहे. तेव्हा कबीर उमेरला विचारतो की गुंजासुद्धा माझ्याच रूममध्ये आहे ना. तेव्हा उमेर हो बोलतो. तेव्हा कबीर लगेच घाईने रूममध्ये येत असतो. तर रोहन हा गुंजावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करत असतो. तेवढ्यात कबीर धावूनच रोहनवर येतो. तर रोहन हा कबीरला म्हणत असतो की ही मुलगी चोरी करण्याचा प्रयत्न करत होतीस. तेव्हा गुंजा खूप घाबरलेली असते आणि कबीरच्या मागे येऊन ती लपते. तेव्हा कबीर हा रोहनची गचंडी धरतो आणि मृण्मयीचा भाऊ जर नसताना तर तुला मी येथेच गाडला असता. तर रोहन खूप घाबरतो आणि गुंजा ही कबीरकडे बघत असते. तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.